कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेले सुधाकर घारे आपल्या सोबत आहेत। सुधाकर घारे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून कर्जत आणि खालापूर तालुक्यात त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय। निवडणुकीची त्यांची आगामी रणनीती कशी असणार आहे, निवडून आल्यानंतर मतदारसंघात त्यांच्या डोक्यात कोणत्या संकल्पना आहेत, कोणती कामं त्यांना भविष्यात करायची आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आता सुधाकर घारे यांच्याशी संवाद साधणार आहोत। भाऊ नमस्कार। आपण मतदारसंघात निवडणूक लढताय, उमेदवारी अर्ज दाखल केलाय, प्रचाराचा शुभारंभ झालाय, कसा प्रतिसाद मिळतोय, लोक कशा पद्धतीने आपल्याशी जोडले जात आहेत? कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतोय, आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यानंतर प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आपण बघत असाल वाढता प्रतिसाद, सर्व पक्ष असतील ते आपल्याला पाठिंबा देण्याचं काम करतात। अनेक कार्यकर्ते कर्जत खालापूरमध्ये मला जोडले जातात। आमच्या संघटनेत अजून आमचं बल वाढतंय, हे आपण सर्वजण बघतोय। आपल्याला खऱ्या अर्थाने या कर्जत खालापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे। भाऊ, आपण म्हणजे आपल्याला तसा राजकीय वारसा आहे, आपले वडील सरपंच होते, सहकारी क्षेत्रात अजूनही काम करतायत, आपले भाऊ सरपंच होते, आपण सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढवली, जिल्हा परिषद सदस्य ते उपाध्यक्ष, असा आपला प्रवास आहे। आता आपण विधानसभेची निवडणूक लढत आहे। ह्या भागामध्ये तुमचं अत्यंत चांगलं काम आहे, परंतु कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यात निवडणुकीला सामोरे जाताना काही आव्हान आहेत, कारण आज तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे। काय वाटतं, लोक कशा पद्धतीने प्रतिसाद देतील? 23 तारखेला जो निकाल असेल तो कसा असेल? आपण सर्वांनी बघितलेलं आहे, कर्जत खालापूरचा जे आमची प्रचाराची यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने सुरू आहे। अनेक पक्षातील अनेक कार्यकर्ते आम्हाला पाठिंबा देण्याचं काम करतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का या वाढत्या प्रतिसादामुळं मला 100% विश्वास आहे या कर्जत खालापूर मतदारसंघाची 20 तारखेची जी होणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये 100% मी विजय प्राप्त करील आणि आमच्या कर्जत खालापूरमध्ये 100% 23 तारखेला आमची विजयाची लाट 100% आपल्याला बघायला मिळेल। परंतु या कर्जत खालापूरमध्ये या आपल्या विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे। आपलं विजन चांगलं ठेवून निवडणूक लढवायची आहे। आपलं विजन असेल या कर्जत खालापूरमध्ये चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था कशा आणता येतील, या कर्जत तालुक्यामध्ये आरोग्याची व्यवस्था एकदम दुर्मिळ आहे, ही आरोग्याची व्यवस्था कशा पद्धतीने चांगली करता येईल। या कर्जत खालापूरमध्ये रोजगार बघितला असेल तर बिलकुल तरुणांना रोजगार मिळाला नाही। कर्जत खालापूरमध्ये इंडस्ट्रीज मोठी आहे, परंतु काही नेत्यांनी ती इंडस्ट्री आपल्या नातेवाईकांसाठी फक्त त्याचा वापर करून आपल्याला तरुणांना कुठल्याही प्रकारचा रोजगार दिलेला नाही। कर्जत खालापूरमधील जास्तीत जास्त तरुणांना कशा पद्धतीने रोजगार देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यानंतर आपल्यामध्ये महिला भगिनी असतील, माता भगिनी असतील, त्यांचा सन्मान राखता आला पाहिजे। तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण राहिले पाहिजे, यासाठी मी सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। हो, तुम्ही वारंवार असा एक दावा करताय की या मतदारसंघात विकास झालेला नाही, आपण आताही तसं बोललात, परंतु विरोधकांकडून काही हजार कोटी रुपये मतदारसंघात आले, काही हजार कोटी रुपयांचा निधी आणला, मोठ्या प्रमाणात विकास झालाय, असा सारखा दावा केला जातोय, आपण त्याकडे कसं पाहता? आपण ज्या रस्त्याने आता चाललोय ते कशा पद्धतीने आपली गाडी उडते ते तुम्हीच बघा, कसा तुमचा विकास झालाय तो। आणि विरोधक सांगत असतील आम्ही हा विकास केलाय, तर सुशोभीकरण म्हणजे विकास होत नाही। तर आपल्या मतदारसंघामध्ये गाव खात्यातील छोटे मोठे रस्ते असतील, इंटरनेटचे विषय असतील, शैक्षणिक व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, हा जर विकास आपण शोधला तर आपला शोधूनही सापडणार नाही। जर आपण फक्त जर सुशोभीकरणाला जर विकास म्हणणार असाल तर ते मला आणि माझ्या या जनतेला कधीच पटणार नाही। हो, आपण कर्जत खालापूरचा जर विचार केला तर खालापूर तालुक्यातून मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, जुना मुंबई पुणे महामार्ग असेल, हे दोन अत्यंत महत्त्वाचे मार्ग जातात। अनेकदा अपघात झाले की अपघातग्रस्तांना योग्य मदत मिळत नसल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो। खोपोलीसारख्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी एका मोठ्या हॉस्पिटलची गरज आहे। भविष्यात अशा प्रकारचं हॉस्पिटल आपल्याला जर मतदारांनी संधी दिली तर ते उभारण्याकडे आपला प्रयत्न राहील का? मी आपल्याला पहिलंच सांगितलं, माझ्या विजनमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील। त्यामध्ये आरोग्याची व्यवस्था म्हणजे चांगलं सुसज्ज हॉस्पिटल असलं पाहिजे, शिक्षणाची व्यवस्था चांगली असली पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे। भाऊ, एक म्हणजे असं विरोधी पक्षाकडून बोललं जात होतं, म्हणजे विद्यमान आमदारांकडून बोललं जात होतं की अपक्षांबरोबर माझी लढत नाहीये, परंतु वेगवेगळ्या लोकांना सोबत घेत
त्यांच्यासमोर एक आव्हान म्हणजे तुमच्यासमोर एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आमदारांकडून केला जातोय, नेत्यांना सोबत घेतलं जाते, मोठ्या प्रमाणात तिकडे प्रवेश होत आहेत, त्याचा किती फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? मी कोणावर टीका करणार नाही, कोण कुठे गेलं याला महत्त्व देणार नाही. माझ्याबरोबर जनता आहे, माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते आहेत आणि माझ्या जनतेवर आणि माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे. खऱ्या अर्थाने कर्जत खालापूरमध्ये आपल्याला शांततेचं वातावरण ठेवायचं आहे. त्यासाठी मला नेत्यांची नाही तर मला माझ्या कार्यकर्त्यांची, या जनतेची गरज आहे आणि या जनतेला घेऊन मी आमचे कर्जत खालापूर खोपोलीमधले सगळे व्यापारी बंधू असतील, सर्व उद्योजक असतील, यांना चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करून आपल्या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण ठेवेल आणि आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंट कशी आणता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. आपण जर बघितलं असेल मागच्या 5 वर्षामध्ये कुठलाही नवीन उद्योग आणण्याचं काम केलं नाही, पण आमच्या कर्जतमध्ये एक जिओ युनिव्हर्सिटी नावाची एक रिलायन्सची हे होतं, एक प्रोजेक्ट होता. तोही प्रोजेक्ट इथून पळून लावण्याचं काम काही लोकप्रतिनिधी केलेलं आहे, हे आपण बघितलं आहे. तो सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये कसा सुरू होईल. जर आमच्या कर्जत तालुक्यामध्ये जिओ युनिव्हर्सिटी सुरू झाली तर नक्कीच आमच्या कर्जत खालापूरमध्ये चांगल्याच जास्तीत जास्त रोजगार आपल्याला उपलब्ध होईल. आपल्या कर्जत खालापूरमध्ये पर्यटन वाढेल, यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. भाऊ, एक मुद्दा तुमच्याकडनं वारंवार येतो, 350च्या आसपास कारखाने खालापूर तालुक्यात आहेत, परंतु स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न कायम आहे. अनेकदा आंदोलनं उपोषणं केली जातात रोजगारासाठी आणि काही ठराविक लोक, काही ठराविक मंडळींचे ठेके आहेत असंही आपण वारंवार सांगताय. आपल्याला मतदार जेव्हा संधी देतील तेव्हा रोजगाराचा प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीने सोडण्याचा आपण प्रयत्न कराल? आपण सर्वांनी बघितलं आहे की या 5 वर्षामध्ये किती उद्योग पळून गेले, किती कंपन्या बंद झाल्या. त्याला कारण काय आहे हे सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे. कारण आणि तुम्ही सांगा ना, या 5 वर्षामध्ये या लोकप्रतिनिधींनी किती लोकांना परमनंट स्वरूपाचा रोजगार दिला. त्यांनी दाखवायचं या 100 लोकांना मी या कंपनीत जाऊन परमनंट केलं, असं कुठल्याही कंपनीमध्ये झालेलं नाही. उलट जिथे कंपनीतल्या मुलं तरुण काम करत असतात त्यांना कामावरून कमी करण्यात आले. अनेक रोजगार इथून पळून जाताना आपल्याला दिसत आहेत. पुढच्या काळामध्ये मी इंडस्ट्रीज असेल त्यांचं सुद्धा स्वागत करेल. त्यांना सुद्धा आपल्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल यासाठी त्यांना विनंती करेल आणि आपल्या तालुक्यामधील सर्व तरुणांना सक्षम कसं होता येईल यासाठी मी प्रयत्न करेल. हो, तुम्ही रस्त्याचा एक विषय काढलात. खालापूर आणि कर्जत तालुक्यातले जे अंतर्गत रस्ते आहेत, म्हणजे मुख्य रस्ते सोडल्यानंतर जे अंतर्गत रस्ते, त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. पावसाळ्यात तुम्ही जेव्हा गाव भेट दौरा केला तेव्हा तुम्ही तो अनुभव घेतला होतात आणि आता सुद्धा प्रचारात तुम्हाला तो अनुभव येत असेल. आता सुद्धा आपण जे रस्त्याने चालू तो रस्ता खराब आहे. ते रस्त्याचं जे जाळं आहे ते नीट व्हावं. शेवटी दळणवळण जर असेल तर बऱ्याच गोष्टी होतात चांगल्या, तर त्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न होतील? नक्कीच मी आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं कुठलं काम करणार नाही, परंतु विकास करत असताना आपल्याला या मूलभूत गरजांची आवश्यकता असते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टीचा आपल्याला पाहिजे असतात. त्याचबरोबर आपल्याला हे रस्ते असतील, आपल्याकडे नदी जोड प्रकल्प असतील, त्यामध्ये अनेक विषय आहेत. त्या विषयाला आपण प्राधान्य दिलंच पाहिजे. पण ते विकास करता करता माझं पहिलं प्राधान्य असेल शिक्षण, आरोग्य, रोजगार या गोष्टीवर माझं नेहमीच प्राधान्य असणार आहे. या गोष्टीमध्ये युवक असेल, युवती असतील, यांना मोठ्या प्रमाणात मी रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करणार आहे. आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहे आणि तरुणांना माझ्यावर विश्वास आहे. ते 100% मला ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं मतदान करून जास्तीत जास्त मताने मला या मतदारसंघामध्ये निवडून देऊन आमदार बनवतील आणि मी ह्या तालुक्याचा, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि तो माझ्याकडून 100% सक्सेस होईल असा मला विश्वास आहे. भाऊ, अनेकदा तुमच्याकडनं एक अदृश्य शक्ती माझ्यासोबत आहे असं बोललं जाते. अदृश्य शक्ती जी तुमच्यासोबत काम करते त्याचा फायदा या निवडणुकीत तुम्हाला होईल असं वाटतंय का? 100% होईल. अदृश्य शक्ती निसर्गाने दिलेली शक्ती असते. निसर्गामध्ये अनेक शक्ती काम करत असतात. त्यातल्या काही शक्ती माझ्यासोबत आहेत आपल्याला माहिती आहे आणि मला विश्वास आहे माझ्यावर प्रेम करणारा वर्ग असेल. मी लोकांना कधीही असं एकेरी नावामध्ये किंवा कोणालाही मान सन्मान दिल्याशिवाय हे करत नाही. मी सर्वांशी मान सन्मानाने वागतो आणि सर्वांना आदर देण्याचं काम करतो. मला अनेक पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी असतील, अनेक कार्यकर्ते असतील, अनेक मतदार बंधू असतील, हे माझ्या पाठीशी ठामपणे आहेत. काही लोक शरीराने जर तिकडे असली तरी मनाने माझ्याकडे आहेत आणि जास्तीत जास्त मताने मी निवडून असं मला आत्मविश्वास आहे. भाऊ, सोमजाई मातेचा एक उत्सव आपण करतो ज्यामध्ये महिलांचा सन्मान करण्याचं काम गेली अनेक वर्षी तुम्ही करताय. खालापूरला सुद्धा तुम्ही तशाच पद्धतीचा एक कार्यक्रम घेतलात. महिलांसाठी असं काय विशेष असणार आहे? या सन्मान कायम राहणारच आहे, पण ते वेगळं असं काय असणार आहे महिलांसाठी? मी आपल्याला कायम माझ्या भाषणामध्ये सांगत असतो का महिलांचा सन्मान राखणं हे आपल्यासाठी सर्वांसाठी पहिलं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे.
महिलांचा सन्मान राखून महिलांना कसा रोजगार देता येईल, त्यांना गृहोद्योग कसे देता येतील, महिलांसाठी विविध काही जे असतील त्यांचे बचत गट असतील, बचत गटाला आपण ताकद कशी देता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आणि महिलांसाठी सुद्धा एक विशेष रोजगार कसा आणता येईल, मला मागच्या एक माझ्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सुचवलं होतं. तो महिलांना असा उद्योग पाहिजे का जसं त्यांना 50% आरक्षण आहे तसंच त्यांना रोजगारसुद्धा 50% प्रत्येक ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि त्यांचंही मागणी बरोबर आहे. आपण महिलांसाठी सुद्धा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा रोजगार कसा आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहू. आणि सन्मान मात्र महिलांना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने देता येईल, सन्मान आणि त्यांचं संरक्षण ह्या दोन गोष्टीकडे सुद्धा आपण प्राधान्याने लक्ष देणार आहोत. भाऊ, सुधाकर घारेंची इतकी विरोधकांना भीती आहे की सगळे विरोधक तुमच्या विरोधात एकवटलेत. काय परिणाम होईल सगळे एकत्र झाल्याचा? माझ्याबरोबर माझी जनता आहे, माझे कार्यकर्ते आहेत, माझे मतदार बंधू भगिनी आहेत. विरोधक किती माझ्या विरुद्ध जरी एकत्र झाले तरी मी त्याची पर्वा करत नाही. 2017ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे, सर्व विरोधक एक साईडला झाले होते, तरीसुद्धा माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला चांगल्या मताने निवडून दिलं. आता जे माझ्या विरुद्ध उभे आहेत थोरवे, त्यांचेच मोठे बंधू मला वाटतं जिल्हा परिषदेला माझ्याबरोबर उभे होते आणि बरेच कार्यकर्ते त्यांच्या नेतेमंडळी त्यांच्यासोबत होती, तरी कार्यकर्त्यांनी मलाच जनादेश दिला हे आपण बघितलेलं आहे. भाऊ, खोपोली हे मोठे शहर आहे मतदारसंघातलं आणि खोपोलीत ज्याला आघाडी मिळते तो विधानसभेत जातो असं अनेकदा घडलंय. तुम्हाला काय वाटतं खोपोलीतलं तुमचं चित्र कसं असेल? पूर्ण मतदारसंघामध्ये मला चांगल्या पद्धतीची आघाडी मिळेल. त्यामध्ये कर्जत असेल, खालापूर असेल, खोपोली असेल. मी चांगल्या पद्धतीने काम करतोय. माझ्या सर्व नेते मंडळीला विश्वासात घेतोय, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतोय आणि मला पण विश्वास आहे की त्यांनी मला जे पाठबळ दिले त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर सर्व जनता उभी राहिले आणि त्यांनी मला जी शक्ती दिली त्या शक्तीच्या जीवावर मी 100% या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची मला संधी देतील असा मला विश्वास आहे. भाऊ, आपण जर का 2009 आणि 2014च्या निवडणुकीचा जर विचार केला तर शिवसेनेची विभागणी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या त्यावेळच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला होता. आता सुद्धा शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, त्याचा कितपत फायदा होईल असं वाटतंय? मी असं कोणाच्या बाबतीत बोलणार नाही, परंतु एक नक्की आहे का माझ्याबरोबर कर्जत खालापूरची जनता आहे. मला काही गोष्टी, ही निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये काही गोष्टी आपल्याला जपून ठेवाव्या लागतात. सर्व गोष्टी स्पष्टपणे बोलता येणार नाही, परंतु आपल्याला 20 तारखेला निवडणूक झाली की 21 तारखेला मी नक्कीच तुम्हाला अशीच चांगली पद्धतीचं एखादी मुलाखत देईल आणि त्यामध्ये माझ्या सर्व गोष्टी स्पष्ट करेन. भाऊ, तुम्हाला वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष छोटे असतील मोठे असतील पाठिंबा देताना दिसत आहेत. अजून निवडणुकीला काही कालावधी शिल्लक आहे, आणखी काही पक्ष, आणखी काही संघटना जोडल्या जातील सोबत असं वाटतंय का? हो, नक्कीच. मला सर्वच पक्षातील काही मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, अदृश्य शक्ती माझ्यासोबत आहेत. ते मला 100% पाठिंबा देतील आणि या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी मला नक्कीच त्यांची ताकद मला उपयोगी पडणार आहे आणि ते त्या जीवावर मी निवडून येणार आहे. 20 तारखेला कर्जत खालापूरची जनता आपल्याला मतदान करणार आहे, मतदानाला सामोरे जाणार आहे. कर्जत खालापूरमधल्या सुज्ञ मतदारांना आपण काय आवाहन कराल? माझ्या कर्जत खालापूरमधील सर्वच जनता ही सुज्ञ आहे, त्यामुळे माझ्या सुज्ञ जनतेला मी असं आवाहन करेन का आपल्या कर्जत खालापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, आपल्याला सर्वांना तुमच्या हक्काचा माणूस आमदार करण्यासाठी, तुम्हाला असं कधी वाटत नाही का आम्ही चुकीच्या माणसाला मतदान केलंय, अशा पद्धतीने प्रत्येक माणसाला असं वाटेल 23 तारखेला का ह्या मतदारसंघाचा मी आमदार झालोय असं सर्वांना वाटणार आहे. आणि त्यासाठी माझी सुज्ञ जनता आहे, त्या सुज्ञ जनतेला मी आवाहन करेल का आपण जास्तीत जास्त मताने मला विजयी करा. आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, तुमच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सुधाकर घारे कायम कटिबद्ध राहील. तर आपण पाहिलं की विधानसभेची निवडणूक लढवत असलेले परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेले सुधाकर घारे यांना विश्वास आहे की कर्जत खालापूरची जी जनता आहे ती आपल्याला संधी देईल, आपल्याला मतदान करून विधानसभेत पाठवेल आणि त्या दृष्टीने त्यांची सगळी रणनीती सुरू आहे, त्या दृष्टीने प्रचार सुरू आहे. प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सुधाकर घारे यांना विधानसभेत जाण्याची चांगली संधी आहे. वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांना पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे 20 तारखेच्या मतदानामध्ये मतदार जागरूकपणे मतदान करतील आणि आपला योग्य उमेदवार निवडतील अशी अपेक्षा या निमित्ताने करूयात.